तर वाढत्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचं बजेट कोलमडत चाललंय। त्यामुळे सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत अशी मागणी कोल्हापूरकरांनी केली आहे। महागाई खूप वाढलेली आहे असं वाटतं। सर्वात महत्त्वाचा युद्धाचा परिणाम आहे, परंतु सरकारने हे डिक्लेअर करावं की नेमका किती रेट वाढणार आहे। प्रत्येक वेळी 2 रुपये 5 रुपये 87 पैसे 95 पैसे असं प्रत्येक वेळी वाढवत जाणं, पर पैसे वाढवलेत तरी त्याचा पुरवठा तितका होत नाही आहे। मग कशासाठी पैसे वाढवताय? म्हणजे तुम्ही योग्य पुरवठा करा। लोकांची आता शेतकऱ्यांचे किती मोठे प्रश्न आहेत, नोकरदारांचे प्रश्न आहेत। आता त्या प्रमाणात आम्हाला पगारही वाढत नाहीत। त्यामुळं आणि सर्वात म्हणजे मग पुन्हा ट्रान्सपोर्ट खर्च वाढतो, प्रॉडक्टवरती खर्च वाढत राहतो। त्यामुळं महागाई ही प्रत्येक सर्वसामान्य माणसाला त्याचे झळ पोहोचते। उन्हाचे चटके जास्त आहेत, त्यापेक्षा महागाईचे चटके हे अधिक आहेत असं मला वाटतं। एवढी वाढ म्हणजे योग्य नाही। कमीत कमी एक 3-4 रुपये ठीक आहे। एवढ्या वाढ म्हणजे जनतेला सर्वसामान्य परवडण्याजोगं नाही आहे। हे सरकारचं योग्य नाही। तेवढं म्हणजे प्रत्येक वर्षी असं थोडंफार चालेल, कारण एवढ्यात एवढी वाढ लगेच कारण हे चुकीचं, पूर्ण निर्णय चुकीचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।